दिवसाची सुरुवात यशूबरोबर. एका गावामध्ये एक म्हातारा राहत असतो आणि त्याची लहानशी शेती असते आणि जो गावचा रस्ता असतो जिकडून गावातले येणे-जाणे करत असतात, त्या रस्त्याच्या बाजूलाच त्याची शेती असते आणि त्या ठिकाणी एक झाडसुद्धा मोठं असतं आणि ते झाड हळूहळू सुकत चाललेलं असतं आणि तरी हा म्हातारा रोज त्या झाडाला पाणी टाकत असत आणि गावातले इतर लोक त्याला नेहमी सांगायचे की अरे आता हे खूप जुनं झाड झालेलं आहे, सुकत चाललेलं आहे, ह्याचा काही उपयोग नाही आता. आता तू ह्या झाडाला पाणी टाकायचं बंद कर. परंतु तो त्यांचं ऐकायचा नाही. त्यांनी आपला नियम मोडला नाही. तो रोज सकाळी नदीवर जायचा आणि येताना मडक्यामध्ये पाणी आणायचं आणि ते त्या झाडाला टाकायचा. आणि लोक तर विचारायचे. शेवटी एक शाळेत जाणारा मुलगा तो त्यांना विचारतो की बाबा, तुम्ही हे आता झाड तर थोडं थोडं सुकत चाललंय, ह्याला काही फळं येणार नाही आहेत आता, तर तुम्ही ह्याला का रोज पाणी टाकता? आणि मग त्या म्हाताऱ्या माणसाने त्या मुलाला सांगितलं की हे झाड माझ्या मुलीने लावलं होतं. ज्यावेळेस ती लहान होती त्यावेळेस तिने हे झाड लावलं होतं आणि ते झाड हळूहळू मोठं झालं. परंतु आता ती मुलगी आता माझ्यासोबत राहत नाही. ती मोठी झाली, ती शहरामध्ये गेली, ती कामाला लागली. आता काही वर्ष तिने मला पत्र पाठवले, पण आता ते पण पाठवत नाही. परंतु मला असं वाटतं की तिची आठवण म्हणून ह्या झाडाची मी जोपासना करावी, ह्या झाडाची काळजी घ्यावी, ह्या झाडाला सुकू देऊ नये. आणि मला ह्या झाडाची काळजी आहे, कारण ते झाड तिचं आहे आणि ती ज्यावेळेस परत येईल त्यावेळेस ते झाड चांगलं हरभरीत म्हणजे हिरवंगार असावं असं मला वाटतं. आणि नंतर हळूहळू दुसऱ्या दिवशी त्या मुलाने सुद्धा पाणी टाकायला सुरुवात केली त्या झाडाला. हा म्हातारा माणूस टाकायचा आणि ह्यांचं बघून इतर गावातले सुद्धा येता जाता त्या झाडाला थोडं थोडं पाणी टाकायला लागले आणि हळूहळू ते झाड पुन्हा चांगलं झालं, टवटवीत झालं, हिरवंगार झालं. लोक त्याच्या बाजूला त्या झाडाखाली बसायला लागले, गप्पा मारू लागले आणि त्याद्वारे ते झाड परत हिरवंगार झालं. त्या म्हाताऱ्या माणसाने ते हिंमत सोडली नाही, ते झाड त्यांनी जगवलं. बघा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावर कार्य करण्याचं कधीही सोडत नाही. बघा, लूक शुभवर्तमान 13वा अध्याय आपण जेव्हा वाचतो, गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 13, ह्यामध्ये निष्फळ अंजिराच्या झाडाचा दाखला दिलेला आहे. त्यामध्ये तो मालक येतो आणि बघतो की हे झाड काहीच फळ देत नाही. परंतु माळी काय असतो, तो सारखा त्याला सांगत असतो की मालक तोडू नका, मी ह्याच्यावर काहीतरी काम करतो, मी खत पाणी टाकेन, मी ह्याला काही ना काहीतरी जोपासना करेन, परंतु हे झाड तोडू नका. आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही आध्यात्मिकरित्या आणि आत्मिकरित्या सुकलो असलो तरी प्रभू येशू ख्रिस्त देवाला विनंती करत असतो. तो आमची मध्यस्थी करीत असतो आणि तो आमच्यावर कार्य करण्याचं कधीही सोडत नाही. तो त्याच्या अनेक प्रयत्न आमच्यामध्ये करतो. अनेक लोकांच्या द्वारे तो आमच्यावर प्रयत्न करतो. लोकांच्या द्वारे आम्हाला तो खत पाणी देण्याचा आणि संजीवनी देण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्यावर कधीही तो न कंटाळता कार्य करीत असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. लूक शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 8वं वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 13 अँड वर्स 8. तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, यंदाचे वर्षही असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.